पूर्ण महाराष्ट्रातले सायकलिस्ट तिथे येतात। तुम्ही जर सोलो रायडिंग करत असाल तर तुम्हाला ते सर्व शिकावं लागेल, मग त्याच्यानंतर तुम्ही सोलो राईड करू शकता। जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल। नागपूर ते पंढरपूर सायकलवारी निघालेली आहे आणि आपल्यासोबत एक सायकलिस्ट आहे जे उदगीरवरून आपल्याला जॉईन केलेला आहे। तर आपण त्यांच्याशी थोडं बोलूया, त्यांचा अनुभव घेऊया। नमस्कार, माझं नाव गोविंद रंगवाळ आहे। उदगीर सायकलिंग क्लब मध्ये उदगीरहून आलेलो आहे। माझं वय आता 38 रनिंग एज आहे। तुम्ही काय करता जॉब? मी सायकल टेक्निशियन आहे आणि माझं सायकल शॉप आहे उदगीरला। अरे वा वा, छान। तर सायकलिंग पण करत असतो। तर हे गोविंद आहे आणि सायकल टेक्निशियन आहे आणि सायकलिंग पण करत असतात। सायकल पंढरपूर वारीला हे किती आहे तुमची वारी? माझी दुसरी वेळेस। ओके, हे यांची दुसरी वारी आहे। आणि काय अनुभव सायकल? खूप मजा येते आणि वारीचं म्हणजे पंढरीचं दर्शन म्हणजे एक उत्साह वाटते आणि सर्व पूर्ण महाराष्ट्रातले सायकलिस्ट तिथे येतात आणि सर्वांसोबत एक सर्वांना मिळून छान वाटते सर्व। गोविंद, एक विचारतो की जर आपण एकटे प्रवास केला बरा की कम्युनिटी किंवा ग्रुप सोबत जाणं बरं? की ग्रुप सोबत जाणं कधीही चांगलं असतं। का बरं? एकटे जाणं म्हणजे थोडंसं रिस्की काम आहे, थोडं रिस्क असते ना। आपण आपल्या काही असू द्या, भरपूर अडचणी येतात। सायकलिंग म्हणजे काही एवढं म्हणजे इझी नाही की एकटं जाऊ शकते आहे, पण त्या गोष्टीसाठी आपण परिपूर्ण आहेत का नाही हे पाहावं लागेल अगोदर, मग तेव्हा तुम्ही एकटे जाऊ शकता। कम्युनिटी सोबत जाणं खूप चांगलं। हां, ओके। आणखी एक प्रश्न असा आहे की माझा एक प्रश्न नाही, एक हे आहे की मी हेल्थ आणि फिटनेसशी निगडीत असे व्हिडिओ बनवत राहतो, तर तुला आवडेल काय ते फॉलो आणि शेअर करायला? बिलकुल 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 आवडेल ना। कधी मी त्या गोष्टीसाठी सायकल वारी किंवा कुठं पण ॲक्टिव्हिटी किंवा असं लांबच्या प्रवासाला जाण्याच्या आधी सायकलिस्टने कोणती काळजी घ्यायला हवी सायकल? लांबचा प्रवास करायचा जर असेल तर सर्वप्रथम तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे, रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये राहायला पाहिजे। त्याच्यानंतर तुमचा डाएटवर तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे। डाएटमध्ये काय घेतलं म्हणजे तुम्ही तुमचं काय खायला पाहिजे या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे। सायकलिंगसाठी सर्व्हिसिंग वगैरे, सायकल पण ते सर्व्हिसिंग करायला लॉंग वेळोवेळी सायकलची सर्व्हिसिंग केली पाहिजे। चेक करायला पाहिजे प्रत्येक राईडला तुम्ही निघालो त्याच्या अगोदर तुमची सायकल पूर्ण हवा, तुमचे ब्रेक्स, तुमचे जे गिअर्स हे सगळं चेक केल्यानंतरच तुम्ही सायकलवर बसा। त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या सायकलमध्ये प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला सायकल चालवताना पण त्रास होणार। आणि बेसिक गोष्टी जसं पंचर बनवणं आणि टायर काढणं ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे। बिलकुल बिलकुल बिलकुल। तुम्ही जर सोलो रायडिंग करत असाल तर तुम्हाला ते सर्व शिकावं लागेल, मग त्याच्यानंतर तुम्ही सोलो राईड करू शकता। ह्याच्यासाठीच मी सांगतो की कम्युनिटीमध्ये जाणं आवश्यक आहे। जे सोलो राईड करतात त्यांना ट्रेनिंग अगोदर महत्त्वाची आहे, की पंक्चर काढायचं कसं हे सगळ्या गोष्टी जाणून घेऊन मग तुम्ही सोलो राईड करा। डायरेक्टली सोलो राईड करू नका। रिफ्लेक्टर वगैरे सर्वजण वापरा, हेल्मेट वापरा, हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा। तू हेल्मेट वापरतो? बिलकुल गोविंद पण हेल्मेट वापरतो आणि मी पण हेल्मेट वापरतो आणि सायकलवारीला आलेले सगळे सायकल सदस्य, सायकल माऊली सगळ्यांनी हेल्मेटचा वापर आणि सेफ्टी आहे हे महत्त्वाची आहे स्वतःची बी। तर धन्यवाद गोविंद। तुम्ही सेफ असाल तर जास्ती राईड करू शकाल आणि फिटनेसमध्ये पण राहता। ओके, धन्यवाद। गोविंदशी बोलून खूप बरं वाटलं। तर आपला प्रवास असा सुरू राहील, सायकलवारी 2025 नागपूर टू पंढरपूर। आणि नवीन गोष्टीसाठी आपल्याशी जोडून राहा। ABC प्युअर फिट। थँक्यू गोविंद।